उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। तब्बल 25 वर्ष आमदार असलेले ठाकरेंचे विश्वासू सूर्यकांत दळवी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असणारे निष्ठावंत सूर्यकांत दळवी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। दरम्यान 2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षातील लोकांनी गद्दारी करून आपल्याला पाडल्याचा आरोप हा माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी वारंवार केलेला होता। 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज झालेले होते आणि यातूनच दळवींनी भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतल्याचं सध्या बोललं जातं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक। बाळासाहेब जेव्हा गेले त्यावेळेला आमचं सर्व संपलं असं आज म्हणायची वेळ आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी आता सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता फार का गप्प बसू शकत नाही। मगाशी मी उल्लेख केला 2014 नंतर आमदार या खुर्चीवर उतरल्यानंतर आमदार म्हणून पाडण्याकरता सोकेयानेच हे ऑपरेशन केलं, पण कचऱ्याच्या टोपलीत पडल्यासारखा या 10 वर्षाचा काळ गेला। तर कोकण दौऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला बसलेला हा धक्का आणि थेट जाऊयात आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत। ओम, एकीकडे उद्धव ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावरती गेले आणि दुसरीकडे त्या ठिकाणी दरम्यान अजित पवार यांच्या गडावरती सध्या भाजपचा डोळा असल्याचं बोललं जात आहे। रायगड लोकसभेवरती भाजपचा डोळा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा भाजपनं पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर आणखी मोठे मासे गळ्याला लागण्याची चर्चा सध्या चर्चेत आहे। रायगडमध्ये भाजपचा पक्ष विस्तारावरती भर असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला आपलं पक्ष संघटन मजबूत करायचं आणि त्यासाठी दळवी यांचा मोठा उपयोग भाजपला या ठिकाणी होऊ शकतो। मुद्द्यावरती थेट जाऊया आपले प्रतिनिधी ओम देशमुख आणि त्यासोबतच पुढारी न्यूजचे इनपुट एडिटर विठोबा सावंत हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। दोघांचंही खरं तर स्वागत आहे। सगळ्यात आधी मी ओम यांच्याकडे जातो। ओम, आजची घडामोड आपण बघितली, दळवींचा झालेला भाजपमधला प्रवेश, ठाकरेंना जसा हा धक्का मानला जातोय तसाच एक नवा कलह या प्रवेशामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे, काय सांगाल? निश्चित गुरुप्रसाद, दोन प्रकारचे इफेक्ट्स या प्रवेशामुळे होऊ शकतात। एक तर ठाकरेंच्या शिवसेनेतलं आउटगोईंग हे काही थांबत नाही अशा प्रकारची चिन्ह आहेत। मुख्यत्वे जसा बंड एकनाथ शिंदेंच्या एकंदर बंडाच्या नंतर जी काही आउटगोईंग शिवसेनेमध्ये सुरू झाली होती ती अद्याप कायम आहे असं दिसतंय। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रायगडच्या लोकसभेच्या संदर्भातला। रायगड लोकसभेमध्ये आता भाजप सुद्धा तयारी करते हे जवळपास स्पष्ट झालंय। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर भाजपला बळकटी मिळते आणि दळवींच्या प्रवेशानंतर आणखीन काही मोठे मासे, आणखीन बडे राजकीय नेते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतले, ठाकरेंच्या शिवसेनेतले हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। इथं जवळपास भाजपच्या गोटातून अशी माहिती आपल्या समोर येते। यातला महत्त्वाचा मुद्दा असा म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये भाजप संघटनात्मक दृष्ट्या बांधणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रायगडमध्ये एक सभा सुद्धा घेणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर राज्यामध्ये जेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा
महायुती सरकारमध्ये समावेश झाला आणि आदिती तटकरे या रायगड जिल्ह्यातले ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मंत्रिपद देण्यात आलं, तेव्हापासून रायगडचं पालकमंत्रीपद नक्की कोणाकडे जाणार, राष्ट्रवादीकडे की शिवसेनेकडे, हा वाद सुरू झाला होता। तो वाद शमण्यापूर्वीच भरत गोगावलेंचं मंत्रिपद अद्याप निश्चित झालेलं नसताना दुसरीकडे भाजपनं या लोकसभेवर आपला दावा करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। येत्या काळामध्ये भाजप संघटनात्मकदृष्ट्या तिथे अनेक प्रकारच्या गोष्टी करणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये एक मोठी सभा सुद्धा तिथे होईल असं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलंय। त्यामुळे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मध्ये जो काही वाद सुरू आहे त्याचा कुठेतरी फायदा उचलून आपली संघटना कशा प्रकारे बळकट केली जाऊ शकते यावर अधिक भर देते हे यातून स्पष्ट होत आहे। आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात पुढारी न्यूजचा इनपुट एडिटर विठोबा सावंत सर आपल्यासोबत आहेत। सर, रायगडच्या लोकसभेची गणितं नेमकी कशी आहेत आणि आताच सूर्यकांत दळवी भाजपत गेल्यानंतर पुढची गणितं नेमकी कशी असू शकतात? गुरुप्रसाद, सगळ्यात पहिल्यानं आपल्याला हे पाहावं लागेल की सूर्यकांत दळवी हे त्या फळीतले आहेत, म्हणजे 1990ला शिवसेना जेव्हा विस्तारली, मुंबईतून कोकणात गेली आणि त्यावेळी पहिल्याच प्रयत्नात जेव्हा शिवसेनेचे अनेक आमदार पहिल्यांदाच तिकडून निवडून आले, त्यापैकी एक होते सूर्यकांत दळवी। 1990 पासून ते 2009 पर्यंत सलग 5 वेळा दापोली मतदारसंघातून ते निवडून आले, परंतु 2014 साली त्यांचा पराभव झाला। तो एका माजी शिवसैनिकाने राष्ट्रवादीच्या वतीने उभे राहिलेल्या संजय कदम यांनी केला। त्यानंतर 2019 साली जेव्हा म्हणजे त्यांची कारकीर्दच संपुष्टात आली सूर्यकांत दळवी यांची, आणि 2019 साली रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना तिथे उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर ते आमदार झाले। त्याच्यानंतर कारकीर्द संपलेल्या सूर्यकांत दळवी यांनी सतत नाराजी व्यक्त केली, कधी ते राष्ट्रवादीत जातील अशा बातम्या येत होत्या, परंतु जेव्हा शिवसेना फुटली आणि योगेश कदम शिवसेनेतून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर गेले, त्यानंतर त्यांना स्पेस दिसू लागली, त्यानंतर ते पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले। परंतु आता लक्षात आलं आहे की या नवीन समीकरणांमध्ये, नव्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांच्या राजकारणाला तिथे वाव नाही। त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा भाजपने त्यांच्यावर गळ टाकला आणि त्यात आता सूर्यकांत दळवी यांनी आज अधिकृतपणे तिथे प्रवेश केलेला आहे। एक जुना जाणता शिवसैनिक, अनेक वर्ष आमदार राहिलेले, म्हणजे 25 वर्ष आमदार राहिलेले नेते, अशी त्यांची ओळख आहे। शिवसेनेत ते बाजूला पडले, अडगळीत पडले आणि त्याच्यातून आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। पण मुद्दा असा आहे की आता त्यांना या भाजपमध्ये मिळणार काय? कारण एकीकडे योगेश कदम हे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिथे जागा नाही। आता राहतो मुद्दा तो लोकसभेचा। लोकसभेत अनंत गीते ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा लढणार आहेत आणि यावेळी समोर असतील ते सुनील तटकरे, पण प्रत्यक्षात सुनील तटकरे यावेळी लढतील की नाही अशीच चर्चा आता या सगळ्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। याचं कारण सुनील तटकरे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा गेल्या काही 1-2 दिवसातच सुरू झालेली आहे, कारण राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि ते जर राज्यसभेला उत्सुक असतील तर अर्थातच लोकसभेला त्यांना लढण्याची शक्यता कमी दिसते। याचं कारण लोकसभेमध्ये केवळ या 6 बरोबर विठोबा सर, त्यामुळे आता या पक्षप्रवेशानंतर नेमक्या काय घडामोडी घडतात, कशी नाराजी नाट्य याच्या पुढच्या अंकामध्ये समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद विठोबा सर आणि ओम देशमुख या सविस्तर विश्लेषणासाठी।